इयत्ता तिसरीसाठी 17 जुलैचा अभ्यास बघूया. सर्वप्रथम घेऊया मराठीमध्ये यात करूया आज सुरुवात. शब्दावरून वाक्य बनवणे. बरोबर, शब्दावरून वाक्य बनवायचे आहे. पहिला शब्द आहे आई. दुसरा शब्द आहे वही. तिसरा शब्द आहे आंबा. या शब्दांवरून वाक्य बनवायचे आहेत. आई शब्दावरून एक वाक्य, वही शब्दापासून एक वाक्य, आंबा शब्दापासून एक वाक्य. हे शब्द आधीच यायला पाहिजे असं काही नाही. असं पण लिहू शकता. आता पहिलं वाक्य असं लिहिलं, समजा आई काम करते, तर मग असं पण लिहू शकतात काही जण, काल आई घरी नव्हती किंवा आज आई बाजारात गेली. म्हणजे आई शब्द मध्ये जरी आला तरी चालेल, फक्त त्या वाक्यांमध्ये हे शब्द आले पाहिजेत. एवढा महत्त्वाचा अभ्यास लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर हे मराठीचे 3 शब्द, त्याच्यावरून वाक्य बनवा. अजून एक चौथा आणि 5वा शब्द मी देतो तुम्हाला. चौथा शब्द घ्या हिवाळा. हिवाळा ऋतू असतो ना, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. आणि 5वा शब्द घ्या, तुम्हाला सगळ्यांना आवडतो तो ऊसाचा रस प्यायला आवडतो ना, मग रस शब्द घ्या, रस. त्याच्यापासून एक वाक्य तयार करा. आता हे झालं मराठीचा अभ्यास. गणिताचा आपण बघूया. गणिताचा काय अभ्यास करायचा? गणिताचा अभ्यास याच्यामध्ये 3 अंकी संख्या आपल्याला काय करायची आहे याविषयी माहिती घ्यायची आहे. तर मी तुम्हाला 3 अंकी संख्येचं विस्तारित रूप लिहायचं आहे आपल्याला. कोणतं विस्तारित रूप? हे तुम्हाला शिकवलं असेल तुमच्या शाळेमध्ये, नसेल तर बघा मी सांगतो. विस्तारित रूप पहिलं गणित घ्यायचं. 125 ही संख्या आहे, हिचं विस्तारित रूप लिहायचं. तर ते कसं लिहायचं? हा सगळ्यात पहिले हा 1 इथला तो 1 नंबर लिहायचा. त्याच्यानंतर किती अंक आहेत? 2 अंक, म्हणून त्यांच्याबद्दल 2 झिरो द्यायचे. मग प्लस चिन्ह द्यायचं. मग 1चं काम झालं, आता 2 घ्यायचा. 2 नंतर किती अंक आहेत? 1च अंक आहे 5 हा, त्यामुळे 1 झिरो घ्यायचा. अधिक चिन्ह द्यायचं. मग हा शेवटचा 5 घ्यायचा. त्याच्यानंतर कोणताच अंक नाही म्हणून याच्या पुढे 0 द्यायचा नाही. अशा पद्धतीने जे लिहितो हे झालं विस्तारित रूप. आता मी अजून 2 संख्या देतो, त्यांचं विस्तारित रूप तुम्ही काय करायचं? लिहायचं. 3 संख्या देतो. चला, पहिली संख्या 367, त्यानंतर पुढची आहे 732, मग देतो 943. अशा ह्या संख्या आहेत, या विस्तारित रूपात लिहायच्या गणिताच्या. आता बघूया इंग्रजीचा अभ्यास. इंग्लिशचा अभ्यास करताना बघा, काल मी काही स्पेलिंग दिलेले होते. आज काय करायचं आपण? अक्षर जे आहेत त्यांची स्पेलिंग आपण शिकूया. 1चं स्पेलिंग घेऊया. 1ला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? 1. 2ला काय म्हणतात? 2, TWO2. त्यानंतर 3 जो असतो, 3ला काय म्हणतात? बघा, 1ला म्हणतात 1, 2ला म्हणतात 2, 3ला म्हणतात THREE. 3ला काय म्हणतात? 3. त्याचं हे स्पेलिंग THREE. हे स्पेलिंग पाठ करायचे आणि लिहून आणायचे. तुमच्या सरांकडनं तपासून घ्यायचे. बघा, ह्याच्यावरून वाक्य बनवा, विस्तारित रूप लिहा आणि हे 3 स्पेलिंग पाठ करा.